23 डिसेंबर 2025 सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षातर्फे आयोजित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखत प्रक्रियेचा दुसरा दिवस यशस्वीरित्या पार पडला. सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे दिनांक 22 व 23 डिसेंबर रोजी या 2 दिवसीय प्रक्रियेत शहरातील विविध प्रभागांमधून एकूण 275 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखती दरम्यान खासदार प्रणिती शिंदे, शहर काँग्रेस अध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश येलगुलवार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांच्यासह उपस्थित नेते मंडळींनी इच्छुक उमेदवारांशी सविस्तर संवाद साधला. जनसेवा, विकास आणि पारदर्शक प्रशासन या काँग्रेसच्या मूलभूत मूल्यांवर आधारित सक्षम, विश्वासार्ह व विकासाभिमुख उमेदवार निवडण्याच्या दिशेने पक्ष ठामपणे पुढे असल्याचे या प्रक्रियेतून स्पष्ट झाले. या 2 दिवसांच्या मुलाखतींसाठी इच्छुक उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी काँग्रेस भवन परिसरात उसळली होती. ढोल, ताशे, हलग्यांच्या कडकडाटात, फटाक्यांच्या आतिषबाजीत अनेक इच्छुक उमेदवार आपल्या समर्थकांसह उत्साहात मुलाखतीसाठी दाखल झाले होते. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ तसेच निरीक्षक मोहन जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या 2 दिवसीय मुलाखत प्रक्रियेचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, ही निवडणूक सत्तेसाठी नाही तर सोलापूरकरांच्या हक्कांसाठी आहे. जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेऊन भाजपच्या अपयशी कारभाराला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. सोलापूरमध्ये परिवर्तन अटळ आहे. काँग्रेस हा कार्यकर्त्यांवर उभारलेला पक्ष असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे यावेळी अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहोत. या मुलाखतींसाठी खासदार प्रणिती शिंदे, शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी आमदार प्रकाश येलगुलवार, विश्वनाथ चाकोते, माजी महापौर संजय हेमगड्डी, आरिफ शेख, सुशीला आबुटे, अलका राठोड, प्रवक्ते वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, महाराष्ट्र प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, महिला काँग्रेस अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, प्रदेश चिटणीस श्रीशैल रणधीरे, नागनाथ कदम, भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपंडला, हेमाताई चिंचोळकर, अंबादास गुत्तीकोंडा आदी पदाधिकारी उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.